नमस्कार. जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. या उपायाचा वापर करा. तुमच्या शरीरामधील साठलेली पूर्ण घाण 1 मिनिटामध्ये बाहेर निघून जाईल. शरीरामधील किडनी, लिव्हर आणि आतडी पूर्णपणे स्वच्छ होईल. अन्न पचायला लागेल, पोट व्यवस्थित साफ होईल. त्याचबरोबर शरीरामधील अनेक आजार हे तुमच्या पूर्णपणे निघून जातील. आपल्या शरीरामध्ये आपण जे खातो त्यामधील चांगले तत्व शरीरामध्ये घेण्याचं आणि विषारी तत्व बाहेर काढण्याचं काम म्हणजेच फिल्टरचं काम आपल्या शरीरामधील 3 महत्त्वाचे ऑर्गन्स करतात. त्यामधला सगळ्यात पहिला जो ऑर्गन आहे तो आहे आतडी, किडनी आणि लिव्हर. आपण जे काही खातो ते पचवण्याचं काम आपली आतडी करत असते, परंतु आपण त्यामध्ये असे काही पदार्थ खातो ज्याच्यामध्ये फायबर नसतं आणि हे जे पदार्थ आहेत ते आपल्या आतडीच्या आतील बाजूला चिटकून राहतात आणि त्यामुळं आतडीमध्ये आपल्या अन्नपचन होत नाही. कारण आपल्या बॉडीमध्ये आतडी जी असते आपली ती अन्नपचन झाल्यानंतर शरीरामधील घाण जे आहे ते मोठ्या आतडीकडे पाठवण्याचं आणि ती बाहेर काढण्याचं काम करत असते. परंतु जोपर्यंत पोटामध्ये तुमच्या अन्न आहे तोपर्यंत हे काम होत नाही. फायबर नसलेले जे पदार्थ आपण खात असतो ते पदार्थ आपल्या आतडीला वातून चिटकून राहतात. त्यामुळं ते पचनाचंच काम करत राहतात आणि त्या ठिकाणी ते अन्न जे आहे ते सडतं आणि त्या ठिकाणावरून विविध विषारी पदार्थ आपल्या रक्तामध्ये मिक्स होतात आणि त्यामुळे आपल्याला अनेक आजार आपल्याला होत असतात. त्याचबरोबर आपली किडनी आणि लिव्हर हे अत्यंत महत्त्वाचे ऑर्गन्स आहेत आपल्या शरीरामधील रक्त शुद्ध करणारे. परंतु आपण डोकं दुखायला लागलं, ॲसिडिटी झाली किंवा आजारी पडलो की विविध प्रकारचे केमिकलयुक्त औषधं खात असतो आणि या केमिकलयुक्त औषधाचे अंश आपल्या किडनीमध्ये आणि आपल्या लिव्हरमध्ये तसेच पडून असतात. हे विषारी घटक आपल्या किडनीमध्ये जमलेले असतात आणि हे विषारी घटक त्या ठिकाणी साठून किडनी स्टोन सारखी समस्या होते. त्याचबरोबर लिव्हरमध्ये साठलेले असतात, त्यामुळे ब्लॅडर स्टोन सारख्या समस्या निर्माण होतात. अशा प्रकारच्या अनेक विषारीयुक्त पदार्थामुळे आपले शरीर जे आहे ते रोगाचं माहेरघर बनलेलं असतं. म्हणून आपल्या शरीरामधून हे विषारी घटक बाहेर काढणं अत्यंत महत्त्वाचं असतं. हे जर घटक आपल्या शरीरामध्ये राहिले, किडनीमध्ये या अशुद्धी राहिल्या तर आपल्याला अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात, जसं की युरिक ॲसिड असेल, क्रिएटिनिनची शरीरामधील पातळी वाढणं असेल. या प्रकारच्या समस्या आपल्याला का निर्माण होतात तर आपल्या शरीरामध्ये जी विषारी तत्व पडलेली आहेत ती बाहेर न काढल्यामुळे आपल्या किडनीचं काम नीट होत नाही, आपल्या लिव्हरचं काम नीट होत नाही आणि आपल्याला या अनेक समस्या निर्माण होतात. म्हणून वर्षभरामधून 3 दिवस फक्त हा उपाय करा. तुमच्या आतडीमध्ये साठलेली जुनाट घाण पूर्णपणे बाहेर निघून जाईल. आतडी तुमची एकदम क्लीन धुतल्यासारखी होईल. त्यामुळे पचनशक्ती तुमची चांगल्या रीतीनं वाढेल. त्याचबरोबर किडनीची आतून व्यवस्थितरित्या स्वच्छता होईल. त्यामुळं तुमच्या शरीरामधील रक्तामधील विशेषतः आजार पूर्णपणे निघून जातील. मग त्याच्यामध्ये युरिक ॲसिड असेल, क्रिएटिनिनची समस्या असेल किंवा थायरॉइड असेल, पिंपल्स होत असतील, स्टोनचा त्रास तुम्हाला कधी होणार नाही. त्याचबरोबर ज्याचं लिव्हर स्वच्छ असतं त्याच्या शरीरामध्ये विशेषतः आजार होत नाहीत आणि त्यांची रोगप्रतिकारशक्ती चांगली होते. म्हणून आपल्या शरीरामधील हे विषारी घटक बाहेर काढणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि हे बाहेर काढण्यासाठी फक्त आपल्याला एक घटक लागणार आहे जो अत्यंत महत्त्वाचा आहे. तो या पद्धतीने त्याचा वापर करायचा आहे. यासाठी आपल्याला लागणार आहेत मनुके, ज्याला किसमिस म्हणतो आपण. साधे मनुके आपल्याला घ्यायचे आहेत. काळ्या मनुक्यापेक्षा आपल्याला साधे मनुके या ठिकाणी वापरायचे आहेत. तर आपल्याला काय करायचं आहे, हे जे मनुके असतात ते आपल्याला सर्वात आधी साध्या पाण्यामध्ये मीठ टाकून चांगल्या रीतीनं धुवून काढायचे आहेत. 2-3 वेळेस पुन्हा चांगल्या पाण्यानं सुद्धा धुवून काढायचे आहेत, कारण याच्यावर गंधक लावलेला असतो, हे मनुके खराब होऊ नयेत म्हणून. आणि म्हणून हे स्वच्छ रीतीनं धुवून आपल्याला घ्यायचं आहे. जेव्हा आपण साधे मनुके किंवा काळे मनुके खातो तेव्हा सुद्धा याच प्रकारे मिठाच्या पाण्यानं धुवूनच ते खाल्ले पाहिजेत आणि म्हणून हे आपल्याला स्वच्छ रीतीनं धुवून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. हे स्वच्छ रीतीनं धुवून घ्यायचे आहे. त्यानंतर 1 ग्लासभर पाणी आपल्याला उकळायला ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये साधारणतः 2 ते 3 चमचे मनुके आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचे आहेत. किसमिस त्याच्यामध्ये टाकायचे आहेत. त्याला चांगल्या रीतीनं उकळून घ्यायचं आहे. अर्धा ग्लास पाणी होईपर्यंत आपल्याला हे मनुके त्यामध्ये चांगल्या रीतीनं उकळून घ्यायचे आहेत. त्यानंतर हे आपल्याला खाली उतरून घ्यायचं आहे, त्याला गाळून घ्यायचं आहे, मनुके वेगळे करायचे आहेत आणि हे पाणी जे आहे ते थंड झाल्यानंतर उपाशी पोटी आपल्याला सकाळी घ्यायचं आहे. आणि त्यानंतर हे मनुके जे आहेत आपण शिजवलेले त्या पाण्यामध्ये ते सुद्धा आपल्याला चावून खायचे आहेत. आणि त्यानंतर 6 ते 7 तास आपल्याला काही खायचं नाही. म्हणजे सकाळी जर हा उपाय आपण केला तर दुपारपर्यंत आपल्याला काही खायचं नाही, फक्त पाणी प्यायचं आहे. हे तुमच्या शरीरामधील घाण बाहेर काढण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. जर तुम्ही जेवण केलं तर या औषधीचा परिणाम आपल्याला तेवढासा जाणवणार नाही. म्हणून आपल्याला 6 तास त्यानंतर आपल्याला काही खायचं नाही, फक्त पाणी वगैरे पिऊ शकता तुम्ही. सलग 3 दिवस हा उपाय करा.
शरीरामधील तुमच्या पूर्णपणे विषारी पदार्थ तुम्हाला बाहेर निघून गेल्याचे जाणवतील। तुमच्या शरीरामध्ये एकदम ऊर्जा तुम्हाला आल्याची जाणवेल। डेली लाईफमध्ये तुम्हाला एकदम उत्साह वाटायला सुरुवात होईल। तर हा साधा उपाय तुम्ही प्रत्येकाने करा। अत्यंत उपयोगी आणि शरीराची आतून स्वच्छता करण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। पोट साफ न होण्याची समस्या तुमची पूर्णपणे निघून जाईल याने। तर हा उपाय तुम्ही अवश्य करा आणि अशाच नवनवीन उपयुक्त आयुर्वेदिक माहितीसाठी जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। धन्यवाद।